नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. आपल्या देशात अनेक बाबांच्या बाबागिरीमुळे अनेक भक्तांचे यापूर्वी चेंगराचेंगरीत प्राण गेले आहेत. परवा उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे सूरजपाल उर्फ नारायण सरकार विश्वास हरी उर्फ भोले बाबांच्या सत्संगासाठी प्रचंड गर्दी जमली होती. ही सर्व जनता त्या बाबांचे भक्त होते असं म्हणतात. त्या ठिकाणी या भोले बाबांचा सत्संग होता. अर्थात हे बाबा कसे आहे त्याच्या काही बातम्या आमच्या हाती आल्या आहेत. यांच्या निवासाची जी आलिशान व्यवस्था आहे ती राजा महाराजांकडेही नसेल. त्यांना भेटायचे असेल तर रात्रीच्या 8 वाजण्यापूर्वी ते भेटतात. त्यानंतर त्यांचे खास सेवाकार किंवा सेविका यांनाच त्यांच्या दालनात प्रवेशाची अनुमती असते. हे बाबा पुण्य कमावण्याचे मार्ग सांगत असतात. त्यांच्या प्रवचनात भक्ती मार्गाचा उल्लेख असतो. जनता कशी मोहित होईल याचे गणित त्यांना बरोबर जमलेले आहे. बाबांना चढावा इतका येत असतो की त्याची गणना करणे कठीण आहे. असे हे आलिशान जीवन जगणारे बाबा सत्संग करताना कसे निरपेक्ष भावनेने ते करावे याचा उपदेश देत असतात. यापैकी काही बाबा खरोखरच दव्याचा मोह नसलेले आणि निस्पृह आहेत. भागवत कथा करणारे डोंगरे महाराज सर्व संग परित्याग करून कोणत्याही मोहाला बळी न पडता कथांचे आयोजन करत असत. त्यांच्या प्रवचनाद्वारे कोट्यावधी रुपये जमा होत असत, परंतु ते त्यातील एका पैशालाही स्पर्श करत नसत. स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून अत्यंत साधे भोजन करण्याचा त्यांचा परिपाठ होता. हे डोंगरे महाराज किती महान होते याची प्रचिती एका घटनेवरून येईल. त्यांच्या पत्नी अत्यंत साध्या आश्रमात राहत असत. आपल्या पत्नीचे निधन झाल्याची वार्ता डोंगरे महाराजांना कळली तेव्हा ते एका मोठ्या उद्योगपती सोबत होते. तर श्रीमंत उद्योगपतीने त्यांना त्यांच्या पत्नीच्या पार्थिवाजवळ नेले. डोंगरे महाराज एवढे निरपेक्ष की त्यांच्याजवळ पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठीही पैसे नव्हते. सोबतच्या गर्भश्रीमंत उद्योगपतीला त्यांचा स्वभाव माहित होता, त्यामुळे ते काहीच बोलू शकले नाही. शेवटी डोंगरे महाराज म्हणाले की माझ्या पत्नीच्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे ते काढून विकून टाका. त्याचे जे पैसे येतील त्या पैशात आपण अंत्यसंस्कार विधी पार पाडू. त्यांनी शब्द टाकला असता तर त्यांच्या एका शब्दावर कोट्यवधी रुपये जमा झाले असते. पण या महापुरुषाची वृत्ती निस्पृह होती. आयुष्यभर त्यांनी कधीच पैशाला स्पर्श केला नाही असं सांगतात. हे झाले एका महामानवाचे दर्शन. आता काही संत प्रवचने करताना कसा व्यापार करतात, त्यातून मिळणाऱ्या पैशावर किती आणि कसे विलासमय जीवन जगतात याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. या हाथरसवाल्या भोले बाबा प्रमाणे सध्या जोधपूर जेलमध्ये असलेल्या आसाराम नावाच्या बापूचे कोट्यवधी रुपयांचे आश्रम भारतभर दिसतात. हे आसाराम कसे विलासी जीवन जगत होते याच्यावर त्यांच्या कामुक जीवनाच्या कथा भारतभर प्रसिद्ध आहेत. तरी अजूनही त्यांचे काही वेडे भक्त त्यांच्या मागे आहेतच. दुसरे राम रहीम नावाचे पंजाब मधील बाबा असेच जेलमध्ये आहे. गरज पडली की ते पॅरोलवर बाहेर येतात आणि मोठ्या मजेत जेलमध्ये आपल्या लीला ते करत असतात असं म्हणतात. पण असे असले तरी अशा बाबांच्या मागे प्रचंड गर्दी असते. सध्या यत्र तत्र सर्वत्र शिवपुराण सांगणारे सिहोरचे प्रदीप मिश्रा नावाचे प्रवचनकार कथा कमी करतात आणि त्यांच्या कथेच्या माध्यमातून कोणी किती देणगी दिली याचे वर्णन हे आणि त्यांचे चेले वारंवार करत असतात. कोणत्या बँकेत आपले खाते आहे, त्या खात्याचा क्रमांक, IFSC कोड हे वारंवार सांगत असतात. इतरही अनेक बाबांची उदाहरणे देता येईल. पण आज हाथरसच्या भोले बाबांच्या सत्संगापायी आपले जीव गमावणाऱ्या आणि गंभीरपणे जखमी झालेल्या निरपराध भक्तांची खबरबात घेणे आपले कर्तव्य आहे. ज्या गावात हा सत्संग होता तेथे साधे प्राथमिक स्वास्थ्य केंद्र होते. कोणत्याही प्रकारच्या औषधांची पुरेशी व्यवस्था नव्हती. शेकडो जखमी या घटनेनंतर तेथे येत होते आणि उपचार न मिळाल्यामुळे तसेच मरत होते. ज्या ठिकाणी इतका मोठा जनसमुदाय जमतो त्या ठिकाणी साधे डॉक्टरांची व्यवस्था नसावी याला काय म्हणावे. इतकेच नव्हे तर त्यांच्या बसण्याचीही कोणतीही व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती. हे भयानक सत्य आहे. यातून आपल्याला आणि आपल्या समाजाला जराही लाज वाटत नाही. सरकारी यंत्रणा अशा बाबांना सत्संगाची परवानगी देते, पण इतर सर्व व्यवस्था हे सत्संगी बाबा कशी करत आहे याची साधी विचारपूसही करत नाही. हाथरसच्या या भोले बाबांच्या सत्संगामध्ये असेच झाले असावे असा आमचा अंदाज आहे. केवळ बाबांना दोष देऊन उपयोग नाही. आपली भक्त मंडळी ही जशा मेंढ्या एका मागोमाग एक चालतात तशा त्या मानवी मेंढ्या या सत्संगी बाबांच्या सत्संगासाठी कशाचाही विचार न करता अक्षरशः पळत असतात. त्यांना कळते पण वळत नाही. बाबांच्या प्रवचनामुळे आपला उद्धार होईल अशा आशेने हे अज्ञानी जीव आपल्या जीवाची पर्वा न करता जीव गमावतात. तर आपल्याला स्वर्गार्थी प्राप्त होईल अशा भ्रमात असतात. ही भयानक सत्य परिस्थिती आहे.
आम्ही हाथरसमध्ये प्राण गमावलेल्या बिचाऱ्या हुतात्म्यांना शोकात्मक अंतकरणाने श्रद्धांजली अर्पित करतो आणि उपयोग होत नसला तरी एक संदेश देऊ इच्छितो. आधी सगळी व्यवस्था पहा आणि त्यानंतरच प्रवचनाच्या मागे वहा. बाकी अजून काय सांगावे. अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत रहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.